नमस्कार, मी राजेश आवरकर. लोकशाही निर्मित लोकलयच्या विशेष लोकसंवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शरीरातला प्रत्येक अवयव खूप अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात डोळा हा सर्वात अत्यंत महत्त्वाचा यासाठी म्हटलं जाईल की सृष्टी जर बघायची असेल आणि आपलं संपूर्ण सौंदर्य बघायचं असेल, आपल्याला आपल्या जीवनात आपल्याला यशस्वी असेल तर डोळा मात्र सगळ्यात महत्त्वाचा आहे. आज या डोळा या विषयाशीच आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर अमोल दिवाकर कडू यांना. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने डॉक्टर अमोल दिवाकर कडू यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. डॉक्टर अमोल दिवाकर कडू हे मूळचे नागपूर येथील आहेत, पण जळगावच्या कांताई नेत्रालयामध्ये सध्या नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आय सर्जन आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 35,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया डॉक्टर अमोल कडू यांनी केलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात एका दिवसात जर म्हटलं तर जास्तीत जास्त 30 शस्त्रक्रिया त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. एका दिवसात त्याही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, डोळ्याची शस्त्रक्रिया, अत्यंत नाजूक, या संपूर्ण शरीरातला सगळ्यात नाजूक जर कधी भाग असेल तर तो डोळा. आणि त्या डोळ्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या अशा 30पेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांनी एका दिवसभरात आणि 35,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया आतापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत. आणि सगळ्यात विषय सांगायचा म्हणजे ज्या 30 शस्त्रक्रिया होतात, पहिली शस्त्रक्रिया करताना जितके ताजेतवाने डॉक्टर असतात, 30वी शस्त्रक्रिया करताना त्याच्याहीपेक्षा जास्त उत्साह डॉक्टर साहेबांमध्ये असतो. आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यांनी आतापर्यंत केल्या आहेत, कशा शस्त्रक्रिया केल्या आहेत, आपण डोळ्याची काळजी कशी घेतली पाहिजे, भविष्यात आपल्याला डोळ्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण कशा प्रकारचा आपला दिनक्रम असला पाहिजे, डोळा कशा पद्धतीने आपण अतिशय व्यवस्थितरित्या आणि त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, हे सगळं आज आपल्या डॉक्टर साहेबांकडून जाणून घ्यायचं आहे. मी पुनश्च आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. डॉक्टर साहेब, सुरुवातीला आम्हाला मोतीबिंदू आणि काचबिंदू या दोघांमधला काय फरक आहे ते आम्हाला तुम्ही सांगा. हो, हा खूपच सगळ्यात कॉमन प्रश्न असतो सगळ्यांना. आणि मोतीबिंदू असा आहे की जो आपल्या डोळ्यात नेत्रभिंग असतो, जो बाहेरून येणारे प्रकाश किरणं कॉन्सन्ट्रेट करून रेटिनावर जो फोकस करतो, तो नेत्रभिंग वयोमानानुसार ओपेक होत जातो, अपारदर्शक होत जातो. त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो आणि हा जवळपास सगळ्यांनाच होतो, 50च्या आसपास किंवा त्याच्या पुढे. काचबिंदू हा आजार असा आहे की त्या डोळ्यातला जो द्रव पदार्थ असतो त्याचं प्रेशर वाढल्यामुळे आपली जी डोळ्यांची नस असते, जी रेटिनापासून निघून मेंदूपर्यंत जात असते आणि सिग्नल्स डोळ्यांपासून मेंदूला पोहोचवत असते, ती नस दबत जाते आणि आपली पेरिफेरल व्हिजन म्हणजे आसपासची नजर हळूहळू अशा रीतीने संकुचित होत जाते, कमी कमी होत जाते. या आजाराला आपण काचबिंदू म्हणतो. हा बिंदू ॲज सच नसतो, फिजिकल एंटिटी नसते जशी मोतीबिंदू असतो. हे फक्त एक आपली पेरिफेरल व्हिजन कमी होण्याचा एक आजार असतो आणि तो आपल्याला मोतीबिंदू प्रमाणेच कंट्रोल करता येतो. डॉक्टर साहेब, आपण 2003मध्ये IGMC इथून MBBS झाला. त्यानंतर 2007मध्ये आपण शंकरा आय हॉस्पिटल इथून कोइंबतूर इथून आपण DNB कंप्लीट करून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत सुरू झालात. सध्या आपण कांताई नेत्रालयात आहात. या अगोदर आपण अनेक हॉस्पिटलमध्ये आपली सेवा दिली. आपला जो हा 15 वर्षापेक्षा जास्त असलेला असा हा प्रदीर्घ असा आपला जो अनुभव आहे, या अनुभवाच्या जोरावरती आम्हाला आपण शस्त्रक्रिया ज्या आहेत आपल्या त्या सगळ्या जवळजवळ 35,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया या जवळजवळ सगळ्याच यशस्वी झाल्याचं आपण सांगितलं आहे. शस्त्रक्रिया जरी यशस्वी झाली असेल पण तरीसुद्धा ऑपरेशन म्हटलं ना की त्या पेशंटला आणि पेशंटच्या आजूबाजूच्या सगळ्या नातेवाईकांना प्रचंड घाबरा ज्याला म्हणतो ना की आता ऑपरेशन आहे, ते डोळ्याचं का ते ऑपरेशन आहे असं म्हटलं की घरामध्ये भीती असते. एक तर भीती घालवणं, ऑपरेशन सुकर पद्धतीने होणं, ऑपरेशनच्या वातावरणात म्हणजे हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये त्याने येणं आणि यशस्वी ऑपरेशन पूर्ण होणं. यासाठी आपण कशा पद्धतीची काळजी घेतली आतापर्यंत आणि कशी घेत असतात, कशा पद्धतीने ते ऑपरेशन आपलं कंप्लीट होत असतं की जेणेकरून ते यशस्वी पण होईल आणि त्याला त्याच्यातून भीती पण वाटणार नाही, कशी आपली यंत्रणा असते? बरोबर. ॲक्च्युली मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही जगात सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात कॉमनली केली जाणारी शस्त्रक्रिया आहे आणि याबद्दल बऱ्याच धारणा आहेत. पण बऱ्याच पेशंटची, बऱ्याच लोकांची ही शस्त्रक्रिया झाल्या असल्याने त्यांच्या स्टोरीज पण असतात. पण अत्याधुनिक अशा प्रकारे ज्या ॲनेस्थेशियाच्या पद्धती आता निघाल्या आहेत त्याच्यानी पेनलेस आपण सर्जरी करू शकतो. आणि त्यासाठी आपण ज्या तपासण्या असतात ऑपरेशनच्या आधीच्या
त्या सगळ्या पहिले करून घेत असतो आणि ऑपरेशनची तारीख पेशंटला दिली जाते. ऑपरेशनच्या दिवशी पेशंट जेव्हा हॉस्पिटलला येतो त्यावेळी पेशंटच्या बाकीच्या सगळ्या तपासण्या प्रिपरेशन केल्यावर पेशंटला आपण ड्रॉप्स टाकतो आणि हे ड्रॉप्स चा परिणाम होण्यासाठी म्हणजे प्युपिल डायलेट होण्यासाठी अर्धा ते 1 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये वॉर्डमध्ये असतो. त्या वॉर्डमध्ये आमच्या जे नर्सिंग स्टाफ असते ते स्टाफ त्यांना ॲट होम म्हणजे घरच्यासारखं फील करण्यासाठी मदत करतात. त्यांची जी एन्झायटी असते ती कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्याशी बोलून त्यांना हे समजावण्यात की विशेष हा काही त्रास नसतो, एक 15 ते 20 मिनिटाचं हे सर्जरी आहे आणि लवकरच तुम्ही घरी पण जाऊ शकाल, ॲडमिशनची गरज नसते, दुपारपर्यंत तुम्ही घरी पण जाऊ अच्छा, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर दुपारपर्यंत त्याला लगेच आपण 1-2 तासात त्याला घरी पाठवू शकतो. करेक्ट. सो हे सगळी माहिती देऊन पेशंटची जी मनातली भीती असते ऑपरेशन प्रती ही वॉर्डमध्येच म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याच्या आधीच बऱ्याच अंशी कमी झालेली असते आणि मग पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये एंट्री करतो. ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा आम्ही पेशंटचा डोळा बघतो आणि त्याचं निदान करतो, मोतीबिंदू कशा प्रकारचा आहे हे बघून मग आम्ही ठरवतो की कोणत्या प्रकारची त्याला भूल लागणार आहे. आता अत्याधुनिक प्रकारची जी भूल असते याच्यात केवळ ड्रॉप्स टाकून आपण सर्जरी करतो जिथे आपल्याला इंजेक्शनची गरज पडत नाही. त्यामुळे जे इंजेक्शनची भीती असते मॅक्सिमम 90% तर सगळ्यांना इंजेक्शनची भीती असते. कदाचित आम्ही सगळेच घाबरतो इंजेक्शनला आणि ते इंजेक्शन डोळ्याच्या अवतीभोवती देणे म्हणजे किती मोठं भीतीची गोष्ट आहे आणि तेच आपण आता ओव्हररूल केली आहे. म्हणजे तेच आता आपल्याला इंजेक्शन देण्याची गरज नसते 90% ऑफ द केसेसमध्ये. 10% जिथे कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट असतं किंवा जिथे पेशंटला त्या प्रकारचं कोऑपरेशन करणं कठीण असतं, खूपच वृद्ध पेशंट असतात, अशा पेशंटला कदाचित ते शक्य होत नाही आम्हाला देणं. पण 90% शस्त्रक्रिया आम्ही टॉपिकल सर्जरी म्हणजे डोळ्यात ड्रॉप्स टाकून फक्त टॉपिकल ॲनेस्थेजियामध्ये ती सर्जरी करतो. त्यामुळे हा पण इंजेक्शनची भीती पण आम्ही दूर करायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर पेशंट ओटीमध्ये येतो. ओटीमध्ये सुद्धा त्याला पूर्णपणे बधीर केल्या किंवा सुमनी देण्याची गरज नसते ॲक्च्युली आणि त्यामुळे आम्ही जे बोलतोय त्याच्यासोबत पेशंट इंटरॅक्ट करू शकतो. मग तिथून आमची लोकल ॲनेस्थेसियामधून वोकल ॲनेस्थेसिया चालू होते की आम्ही बोलल्याने त्याचा पेन आणि त्याची एन्झायटी पेशंटची आम्ही कमी करत असतो. म्हणजे आपण ऑपरेशन करत असताना पेशंटशी बोलत ते ऑपरेशन करतात. करेक्ट. त्याने पेशंटचं पेन तर कमीच होतं, शिवाय त्याची एन्झायटी पण कमी होते. त्याला आम्ही वेळोवेळी सांगत राहतो की आता या स्टेजला इथून 2 मिनिट लागणार आहेत, आता मी लेन्स टाकत आहोत इथून 1 मिनिट लागणार आहे आणि आता तुम्ही घरी जाऊ शकता. तर अशा रीतीने पेशंटला याची लाईव्ह कॉमेंट्री आम्ही देत राहतो जेणेकरून त्याचा पण तुम्ही मिनिट सांगितलं, टोटल किती मिनिट लागतात? असं काहीच गणित नाही आहे. काही पेशंट किती गुंतागुंत असेल तर वाढू शकतं. राईट. त्यानुसार पेशंटला काही लोकांना जास्त वेळ लागू शकतो, काहींना कमी आणि मुद्दाम आम्ही एवढे मिनिट लागतील असं सांगत नाही. पेशंट मनातल्या मनात ते मोजून चालतात आणि म्हणतात आता 2 मिनिट झालं नाही सर्जरी. सो असं काहीच गणित नाही आणि वेळेचं याच्यात बंधन नसतं. मोतीबिंदू असं म्हटलं की डायबिटिक पेशंटने प्रचंड काळजी घ्यावी लागते, अन्यथा त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही, केलं तर ते त्रास होऊ शकतात. तुमचा कसा अनुभव आहे आणि काय तुम्ही सांगाल डायबिटिक पेशंटच्या संदर्भात? डायबिटीज ॲक्च्युली नॉट ओन्ली कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्येच नाही पण इन जनरलच डोळ्यांना भरपूर परिणाम करणारा हा आजार आहे. जर शस्त्रक्रियेशी संबंधित म्हटलं तर आपल्याला ब्लड शुगर कंट्रोल ठेवणं खूप आवश्यक असतं मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आधी. कारण ब्लड शुगर जास्त असणे हे सगळ्यात मेजर कारण आहे इन्फेक्शन करता आणि त्याच्यामुळे आपल्याला ब्लड शुगर कंट्रोल असल्याशिवाय मोतीबिंदूची ऑपरेशनची डेट देता येत नाही. जसं आता सरांनी सांगितलं की मोतीबिंदू जर डायबिटीज असेल तर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. तर डायबिटीज असल्याने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही असं नाही आहे. पण जर ब्लड शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर सहसा आम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यास टाळतो जोपर्यंत ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येत नाही इन्फेक्शन करता. आणि बाकीचं पण वूंड हिलिंग आणि बाकीच्या पण गोष्टी जर ब्लड शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर त्यांचे दुष्परिणाम जास्त होण्याचे चान्सेस असतात याकरता.
एकदा ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसात पेशंट हा बरा होतो? वयानुसार काही त्याचा फरक आहे का किंवा कशा पद्धतीचा आहे? नक्कीच. जर आपण ऑपरेशन म्हणतोय तर मी ऑपरेशन म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन हे गृहीत धरून चालतोय. ज्या अत्याधुनिक पद्धतीच्या फेको पद्धतीच्या ज्या सर्जरीज आम्ही करतो ज्याच्यात 2 mm म्हणजे आपल्या तुमच्या पेनाच्या निप एवढं त्याचं इन्सिजन असतं फक्त. तर असे पेशंट एका आठवड्यात आम्ही 1 किंवा 2 आठवड्यात जास्तीत जास्त इनडोअर वर्क असेल आपलं तर त्यांना वर्क करण्याची आम्ही अलाउ करतो. आणि जर आउटडोअर काम असेल म्हणजे जर कोणी शेतीवर असेल किंवा ड्रायव्हिंगचं काम असेल तर 3 किंवा 4 आठवड्यात ते त्यांच्या कामावर जाऊ शकतात. 3 किंवा 4 आठवड्यात आम्ही त्यांना चष्म्याचा नंबर देतो. त्याने फाईन ट्युनिंग जे असतं नजरेचं ते आम्ही त्यांना करून देतो. चष्म्याचा नंबर असं म्हणतात मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर चष्मा हा तुम्हाला लावण्याची गरज पडत नाही. हा समज आहे. हा समज आहे की गैरसमज आहे किंवा काय स्थिती आहे? ॲक्च्युली ज्या प्रकारच्या लेन्सेस आपण ऑपरेशन केल्यानंतर वापरल्यात त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला चष्मा लागणार आहे की नाही. अत्याधुनिक ज्या लेन्सेस आहेत मल्टीफोकल लेन्सेस आम्ही ज्याला म्हणतो मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्सेस याच्यात दूरचा आणि जवळचा दोन्ही नंबर आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून पेशंटला मॅक्सिमम चष्म्यापासून सुटका मिळते. पण तरी थोडंसं कमी उजेडात वाचण्यासाठी किंवा अंधुक प्रकाशात वाचण्यासाठी चष्मा लावण्याची गरज पडू शकते. किंवा ड्युरेशन म्हणजे जर तुम्हाला 1.5-2 तास वाचायचं आहे बारीक अक्षर तर कदाचित तुम्हाला चष्म्याचा नंबर लावावा लागू शकतो. पण मल्टीफोकल लेन्सेसमध्ये जेवढं शक्य आहे तुम्हाला चष्म्यापासून सुटका देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण जर आपण मोनोफोकल लेन्स टाकत आहे ज्याच्यात आम्ही फक्त दूरचा नंबर क्लिअर करू शकतो तर त्या पेशंटला जवळचा नंबर लावण्यासाठी जवळचं स्पष्ट दिसण्यासाठी नंबर लावणं आवश्यक आहे. एकदा मोतीबिंदूचं किंवा काचबिंदूचं ऑपरेशन झालं पुन्हा परत मोतीबिंदू होऊ शकतो का किंवा काचबिंदूचा आजार हा होऊ शकतो का? ओके. हे 2 वेगवेगळे आजार असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पण थोडं वेगळं आहे. मोतीबिंदू एकदा ऑपरेशन झाल्यावर पुन्हा होत नाही कारण ती एक फिजिकल एंटिटी आहे जी आम्ही काढतो आणि तिथे लेन्स टाकतो आर्टिफिशियल लेन्स टाकतो. पण या आर्टिफिशियल लेन्सच्या मागे म्हणजे जिथे आम्ही मोतीबिंदू काढला आहे ती बॅग जी असते ती पिशवी जी असते ती पुढे जाऊन थोडी ओपेक होण्याची अपारदर्शक होण्याचे चान्सेस असतात ज्याला आपण लेझर करून क्लिअर करू शकतो. हे लेझर प्रोसिजर असते हे ऑपरेशन नसतं. एक 10 ते 15 मिनटाच्या प्रोसिजरनी ती जी जाळी आली आहे लेन्सच्या मागे ती आपण क्लिअर करू शकतो आणि मोतीबिंदू ॲज सच हा पुन्हा होत नाही. दुसरा जो तुमचा प्रश्न आहे की काचबिंदूचं ऑपरेशन झाल्यावर काचबिंदू क्युअर होतो का किंवा पुन्हा होतो का तर काचबिंदू हा आपण क्युअर करू शकत नाही. काचबिंदू हा डायबिटीज किंवा BP याच्यासारखा आजार आहे जो आपल्याला कंट्रोल करता येतो पण क्युअर करता येत नाही. तर जसं आपण डायबिटीजची किंवा BPची एक गोळी घेऊन आपलं BP कंट्रोलमध्ये ठेवू शकतो तसाच काचबिंदूसुद्धा आपण एक ड्रॉप टाकून किंवा एखादी गोळी घेऊन त्याला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतं. ऑपरेशन झाल्यावर जर आपण प्रेशर त्याचं नॉर्मल रेंजमध्ये आणलं तर आपल्याला ते ड्रॉप्स टाकण्याची सुद्धा गरज सहसा पडत नाही. पण जी नजर काचबिंदूमुळे गेली आहे ती आपल्याला वापस आणता येत नाही. तो इरिव्हर्सिबल डॅमेज असतो. त्याच्यामुळे जेवढी नजर शिल्लक आहे तेवढी वाचवून ठेवण्यासाठी आपण हे ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट ही करत असतो. तर क्युअर होत नाही पण कंट्रोल नक्कीच होतो. तरी देखील ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटने काय काळजी घेतली पाहिजे? मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर आम्ही पेशंटना काउन्सिल करतो. त्यांना काही सूचना असतात की डोक्यावरून आंघोळ करू नये 2 किंवा 3 आठवडे. बाहेर धुळीच्या गर्दीच्या अशा ठिकाणी जाऊ नये. भारी वजन उचलू नये आणि डोळ्याला इजा होऊ देऊ नये. लहान मुलं जेव्हा केव्हा पण हात मारू शकतात अशा गोष्टी टाळायला पाहिजे. लहान मुलांशी खेळणं आणि ड्रॉप्स जे आपण दिलेले आहेत ते वरचेवर टाकणे आणि ड्रेसिंग क्लिनिंग हे झालं ऑपरेशन नंतर लगेच पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये घ्यावयाची काळजी. पुढे भविष्यामध्ये कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे? भविष्यामध्ये ऑपरेशन नंतर ज्या 2 किंवा 3 विजिट्स असतात त्या झाल्यानंतर जेव्हा आपल्याला चष्म्याचा नंबर मिळतो किंवा जर मल्टीफोकल असेल तर मिळतही नाही त्यानंतरही आपल्याला रुटीनली दर 6 महिन्याला एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. कारण तो लेन्स तिथे कशा पद्धतीने आपल्या डोळ्याला ट्रीट करतोय किंवा आपला डोळा त्या लेन्सला कशा प्रकारे ट्रीट करतोय याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक असतं. आणि जर काही तिथे आजार असेल किंवा काही सिम्पटम्स असतील तर आपल्याला लगेच समजू शकतो. दर 6 महिन्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर तुमच्याकडे यायला पाहिजे. राईट.
पण ऑपरेशनच्या अगोदर किंवा ऑपरेशन टाळण्यासाठी किंवा हे मोतीबिंदू होऊ नये किंवा मोतीबिंदूचा आपल्याला उशिरा व्हावा यासाठी तुमच्यासारख्या सर्जनकडे किंवा नेत्ररोग तज्ज्ञांकडे केव्हा केव्हा भेटी दिल्या पाहिजे, कोणी दिल्या पाहिजे, कोणत्या वयात आपण डोळ्याची तपासणी केली पाहिजे? ॲक्च्युली मोतीबिंदू करता 50च्या वर सगळ्यांनीच आपली 50 एजच्या वर सगळ्यांनीच आपली डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. पण वेगवेगळ्या आजारांसाठी हे जे एज लिमिट आहे हे थोडं वेगळं आहे. जर तुम्ही म्हटलंत मी त्याला थोडं डिवाईड करतो एज लिमिट आपली. सगळ्या लहान मुलांच्या पेरेंट्सनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी शाळेत जायच्या त्या एजला करायला पाहिजे. ॲटलिस्ट फर्स्ट किंवा सेकंडला जेव्हा बच्चू जातो तेव्हा त्यांची डोळ्यांची तपासणी करायला पाहिजे. कारण त्या याच्यात चष्म्याचे नंबर लागणे हा सगळ्यात कॉमन कारण समजलं जातं नजर कमी असण्याचं. त्यानंतर काचबिंदूसाठी 40 एजच्या वर सगळ्यांनी आपापल्या डोळ्यातलं प्रेशर तपासणीसाठी डॉक्टरांना भेटलं पाहिजे. आणि त्याच एजमध्ये 40चा चष्मा लागतो, म्हणजे जवळचं कमी दिसण्याचा चष्मा लागतो. तर ते दोन्ही गोष्टी आपल्याला त्याच्यात क्लिअर करता येतात. आणि 40च्या आसपासच आपल्याला चष्म्याचा नंबर आणि काचबिंदू याची तपासणी करून रूल आउट करता येतं. आणि 50च्या आसपास आपण सगळ्यांनी मोतीबिंदूसाठी तपासणी केली पाहिजे. ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांनी ज्यावेळी डायबिटीज डिटेक्ट झाला त्याच वेळी रेटिनाची तपासणी करून घ्यायला पाहिजे. कारण रेटिनावर डायबिटीजचा भरपूर इफेक्ट होतो. आणि डायबिटिक्सनी 50च्या जागी 40 किंवा 45मध्येच मोतीबिंदूची सुद्धा तपासणी करायला पाहिजे. कारण डायबिटिक्सना मोतीबिंदू थोडा लवकर होण्याचे चान्सेस असतात. लवकर होण्याचे. मला हा एक प्रश्न आहे की कोणत्या वयामध्ये मोतीबिंदू होतो? त्याचं ॲज सच गणित नाही आहे. जे रुरल पॉप्युलेशन आहे ज्यांना सन एक्सपोजर जास्त आहे त्यांना थोडा लवकर मोतीबिंदू होतो, 50शीत होतो. आणि अर्बन पॉप्युलेशनमध्ये थोडा लेट होतो, 5-1 वर्ष लेट होतो, 55च्या पुढे होतो. पण आम्ही 40च्या 30च्या पेशंटनासुद्धा मोतीबिंदू झालेले बघितलेत. आणि ते काही रेअर नाही आहे. यंग एजमध्ये सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो. मोतीबिंदूचं ऑपरेशन हे खूप खर्चिक आहे असंही म्हटलं जातं. एकीकडे मोतीबिंदूचं ऑपरेशनसाठी अनेक काही अशा संस्था आहेत की त्यांचा उद्देश असतो की याच्यात कोणीही अंध होऊ नये, मोतीबिंदूमुळे तरी अंध होऊ नये यासाठी ते काळजी पण घेतात आणि विनामूल्य पण करत असतात. आपल्या कांताई नेत्रालयामध्ये कशा प्रकारची सोय आहे, कशा पद्धतीचं ऑपरेशन आपल्या इथे होत असतं? ॲक्च्युली कांताई नेत्रालयाचा उगमच या भावनेतून झाला आहे की कोणताही पेशंट पैसा वाचून अंधत्वाचा त्याला शिकार होऊ नये. शिकार होऊ नये. राईट. तर त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही ज्या पेशंट्सना बिलकुलच त्यांची पेइंग कॅपॅसिटी नाही आहे अशा फ्री सर्जरीसुद्धा आम्ही करतो. शिवाय प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे जळगावच्या प्रत्येक तहसीलमध्ये असं कोणतंच गाव नसेल जिथे आमचा ऑपरेटेड पेशंट नाही आहे. एवढं आमचं म्हणजे रीच आहे. आउटरीच प्रोग्राम्स आमचे एवढे सक्षम आहेत की जिथे ज्या पण पेशंटला पैसे वाचून ऑपरेशन करता येत नाही आहे त्या पेशंटना आम्ही तिथून त्यांच्या गावावरून घेऊन येतो, त्यांचं ऑपरेट करतो आणि त्यांना छान विजन देऊन त्यांच्या घरी ड्रॉप करतो. अशा प्रकारची सुविधा आमच्याकडे आहे. शिवाय ज्या लोकांना अत्याधुनिक जसं मी आता उल्लेख केला मल्टीफोकल लेन्स टाकायची आहे त्या लोकांसाठी सुद्धा आमच्याकडे सुविधा आहेत सर्व प्रकारच्या, म्हणजे फ्रीपासून ते 1 लाखाच्या सर्जरीजपर्यंत सगळ्या प्रकारच्या सर्जरीज आम्ही करतो. डॉक्टर साहेब, एक वैयक्तिक प्रश्न की असं मी तुमच्याविषयी ऐकलं आहे ज्यात मी एका दिवसात 30 सर्जरी करतात. पहिली सर्जरी करताना जितके ताजेतवाने आपण असतात पण एवढा 30वी सर्जरी करताना सुद्धा त्याहीपेक्षा जास्त ताजेतवाने किंवा तितकेच तुम्ही ताकदीने करत असतात. याच्या मागचं गमक काय? ॲक्च्युली याच्या मागचं गमक माझे पेशंटच आहेत. ॲक्च्युली जेव्हा आम्ही बोलत असतो आणि पेशंट आम्हाला प्रतिसाद देत असतात त्याच्यातून आम्हाला एनर्जी मिळते. असं नाही आहे की डॉक्टरच फक्त पेशंटला ठीक करतो. कधी पेशंटसुद्धा कधी नाही नेहमीच पेशंटचा एक छान शब्द हा सुद्धा आम्हाला भरपूर एनर्जी देऊन जातो. आणि पहिल्या पेशंटनी नंबर 1 पेशंटनी जर काही तुम्हाला चांगलं म्हटलं असेल तर ती एनर्जी 30व्या 60व्या पेशंटपर्यंत पण राहते. क्या बात आहे. बहुत बहुत धन्यवाद. डॉक्टर साहेब, जातात आमच्या दर्शकांना आपण काय संदेश देणार? माझं असंच म्हणणं आहे की 95% आपल्या ब्रेनचा जो डेव्हलपमेंट झालेली असते ही डोळ्यांच्या इनपुट्समुळे झालेली असते. डोळ्यांमुळे आलेल्या सिग्नल्सनी आपलं जे काही जग असतं आपल्याला ते दिसतं. त्याच्यामुळे एका अंध व्यक्तीला तुम्हाला विचारता येईल की किती त्याचं कठीण असतं लाईफ.
त्यामुळे या डोळ्यांची चांगली निगा घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे. प्रत्येक एजला काही काही आजार कॉमन असतात, त्यांना आपल्याला वेळीच तपासणी करून त्याचे उपचार केल्यास आपल्याला टाळता येतं. आत्ताच मी ज्या प्रकारे उल्लेख केला, लहान मुलांचे काचबिंदूसाठी, रेटिनासाठी आणि मोतीबिंदूसाठी वेगवेगळ्या तपासण्या अवेलेबल आहेत. आपल्या नेत्ररोग तज्ज्ञांना वेळोवेळी भेटत राहा आणि आपल्या डोळ्यांची जी निगा आहे ती कशी घ्यायची हे त्यांच्याकडून समजून घेत राहा. वा, धन्यवाद डॉक्टर साहेब. आपली निश्चितच भीती या ठिकाणी निघाली असेल की मोतीबिंदू आणि काचबिंदू हे ऑपरेशन खूप काही कठीण आहे असं नाही. हे आयुष्यात एकदा तरी आपल्यापर्यंत येणारच आहे. कोणत्या ना कोणत्या वयामध्ये काचबिंदूपेक्षा मोतीबिंदूचं हे ऑपरेशन आपल्याला त्याला फेस करावंच लागणार आहे. पण ते करत असताना काळजी किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही, हे मात्र आपल्याला आज डॉक्टरांनी या ठिकाणी समजून सांगितलं. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने डॉक्टर अमोल कडू यांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.